हॅलो एव्हरीवन. तर आज मला एक ऑर्डर होती 2 किलो केकची. ब्लॅक फॉरेस्ट फ्लेवरमध्ये नॉर्मल फ्लेवर होता आणि त्यांना 2 नंबर हवा होता. सो मी 2 नंबर तर बनवलाय, पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा आपण नंबरमध्ये केक बनवतो तेव्हा कटिंग बिटिंग खूप करावं लागतं. सो इथे मी 2 केक बनवले होते, एक राऊंड आणि एक स्क्वेअर. ठीक आहे, कारण 2 किलोचा केक होता आणि त्या दोन्ही केकला मिळून मी हा एक केक बनवलाय. सो ऑब्व्हियसली हा 2 किलोचा केक नाही आहे, कारण त्यामध्ये मी कट केलाय आणि ह्याला एक शेप दिलाय. सो हा आहे त्याचा जो कटिंग बिटिंग वाला होता तो हा पार्ट आहे. सो मी 2 केक बनवले कारण त्यांची ऑर्डर होती 2 किलोची आणि मोस्ट ऑफ द बेकर असंच करत असतील जसं मी केलं, की जेव्हा आपल्याला कुठला तरी असा केक येतो ज्याच्यामध्ये आपल्याला कटिंग बिटिंग करायचं आहे किंवा एक साईड उरणार आहे सगळ्या केकची, सो त्या केकला तुम्ही डेकोरेट करा किंवा नका करू, मोस्टली करा आणि तो केक सुद्धा त्यांना देऊन टाका. कारण वेट आपल्याला मॅनेज करायचा, कारण आपण बेकरीमध्ये नाही आहोत किंवा आपलं मोठं काहीतरी वेगळं नाही, आपण होम बेकर आहोत आणि आपण प्रामाणिकपणे जेवढा केक त्यांच्या वाट्याचा आहे तेवढा त्यांना द्यायचा. सो 2 किलोसाठी ॲक्च्युली हा एकच केक मार्केटमध्ये मिळाला असता त्यांना, बट स्टील मी त्यांना हे दोन्ही केक देते कारण वजन आता बघायला गेलं तर वजन 2 किलोपेक्षा जास्त झालं आहे, कारण ह्याला सुद्धा मी कव्हरिंग केलं आहे आणि ऑब्व्हियसली ह्याला सुद्धा. सो वेट वाढलाय बट नो प्रॉब्लेम, पण जेवढा त्यांच्या वाट्याचा केक आहे तेवढा ऑलवेज द्यायचा. तुम्ही सुद्धा जर असं करत असाल तर मला नक्की एक कमेंट करून सांगा. बाय.